तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओचं शीर्षक आहे इच्छापूर्ती वैभव लक्ष्मी व्रत कसे कराल. त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करू. स्त्री आणि पुरुष कोणालाही हे वैभव लक्ष्मी व्रत करता येते. श्री वैभव लक्ष्मी मातेचे व्रत श्रद्धामय अंतकरणाने व प्रसन्नतेने करावे आणि ते करताना इतरांचेही कल्याण व्हावे अशी भावना ठेवावी. सुवासिनी स्त्रीने हे व्रत केले तर फारच चांगले. घरात सुवासिनी नसल्यास इतर कोणाही स्त्रीने किंवा कुमारिकेने हे व्रत केले तरी चालते. पूजा आपण स्वतः मनापासून करायची आहे. गुरुजींची आवश्यकता नाही. पूजाविधी पुढे दिली आहेच. एखाद्या अचानक आलेल्या अडीअडचणीने एखादा शुक्रवार करता आला नाही तरी चिंता करू नये. पुढील शुक्रवारी व्रत करावे आणि एकूण संख्या पूर्ण करावी. लक्ष्मी मातेची एकूण 8 चित्रे आहेत. त्या स्वरूपात व्रत पूजा करण्यापूर्वी मातेला वंदन करावे व श्रीयंत्राला वंदन करावे. गुरुवारी व्रताच्या दिवशी उपवास करावा, म्हणजे उपाशी राहू नये. उपवासाचे खावे किंवा दूध केळी फलाहार करावा. संध्याकाळी पूजन झाल्यावर उपवास सोडावा. व्रत करणाऱ्या व्यक्तीला म्हातारपणामुळे आजारी असल्यामुळे किंवा कोणत्याही कारणाने उपवास करणे जमत नसेल तर उपवास नाही केला तरी चालेल. जे करायचे आहे ते मनोभावे करावे. व्रत शास्त्रशुद्ध पद्धतीने करावे. व्रताची संख्या पूर्ण झाल्यास उद्यापन करावे. घरात सोन्याचा अगर चांदीचा दागिना नसल्यास रुपयाचे नाणे कलशावरील वाटीत पूजेसाठी घ्यावे. उद्यापनाच्या दिवशी 5 किंवा 7 कुमारिकांना आमंत्रण देऊन कथेत सांगितल्याप्रमाणे त्यांना लक्ष्मीचे रूप मानून त्यांचा सत्कार करावा. मातेच्या व्रताच्या दिवशी शक्य तितके कमी बोलावे. मनात नामस्मरण करत राहावे. अंतर्बाह्य शुद्धता ठेवावी व सर्व मनोभावे करावे. पूजेचे साहित्य: देवपूजेसाठी शुद्ध पाण्याने भरलेला तांब्या किंवा कलश, श्रीयंत्रचित्र किंवा तांब्याचे श्रीयंत्र, तेलवातीसह समई, निरंजन, तूपवातीसह शंख घंटा, पाण्याने भरलेला दुसरा तांब्या किंवा कलश, तामण, फुलपात्र, पळी वाटी, वाटीत अक्षदा आणि दागिना, उगालेले गंध, धुतलेला शुभ्र अक्षदा, पांढरे शुभ्र कापड, चौकोनी रुमाल, बेलफुले, तुळशीची पाने, मंजिरा, प्रामुख्याने लाल फुले, हळदी कुंकू, शेंदूर, अष्टगंध, बुक्का, फुलवाती, कापूर, विड्याची देठासह पाने, 2 सुपाऱ्या, दूध, दही, तूप, मध, साखर, पंचामृतासाठी नारळ, जानवे, केळी, आंबा, कोणतेही फळ, शमी, आघाडा, पत्री, आभरणे, दागिना, कापडाची वस्त्रे, 1 काडेपेटी, गोडाचा नैवेद्य. पूजेची मांडणी: आपले तोंड पूर्वीकडे करून पाट अथवा चौरंग मांडावा. आपणास बसण्यासाठी पाट अगर आसन चटई घ्यावी. पाट पुसून त्यावर थोड्या तांदळाचे मध्ये किंचित खोलगट असे राशीचे वर्तुळ करावे. तांदळाच्या राशीवर हळदी कुंकवाने स्वास्तिक काढावे व त्यावर अष्टदिशांना हळदी कुंकवाच्या उभ्या रेखा मारलेला जलपूर्ण कलश ठेवावा. त्यात नाणे व सुपारी ठेवावी. त्या कलशावर आत पांढरे तांदूळ घातलेली वाटी ठेवावी. त्यात दागिना अथवा रुपयाचं नाणं ठेवावं. कलशाचे उजवे बाजूस शंख ठेवावा आणि डावे बाजूस घंटा ठेवावी. पाठावर किंवा चौरंगावर उजव्या बाजूस थोडे तांदूळ ठेवून त्यावर गणपती म्हणून सुपारी ठेवावी. सुपारीच्या डाव्या बाजूस 2 देठांची विड्यांची पाने ठेवून त्यावर नाणे आणि त्यावर सुपारी असा विडा ठेवावा. फुले, दुर्वा, सुगंधी द्रव्ये एका मोठ्या ताटात ठेवावी. पंचामृत तयार ठेवावे. समई किंवा निरंजन योग्य ठिकाणी लावून ठेवावी. तूप, धूप, अगरबत्ती, निरंजन, कापूर, आरती तयार ठेवावी. चौरंगापुढे रांगोळी काढावी. त्यावर हळदी कुंकू घालावे. पूजाविधी: अंघोळ करावी किंवा हातपाय धुवावे आणि धूत वस्त्र अथवा सोवळे नेसून कपाळी गंध लावावे. घरातील वडील माणसांना नमस्कार करावा व चौरंगापाशी यावे. देवीच्या आठवी
प्रतिमांना वंदन करावे, श्रीयंत्रालाही नमस्कार करावा, आचमन करावे व नंतर समोरील विड्यावर पळीने पाणी घालावे. शंख आणि घंटा पुसून घ्या, त्यावर गंध लावून ठेवा. श्री गणेशाची पूजा करावी, त्याला फुलाने पाणी शिंपडावे. हळदी कुंकू जानवे, शेंदूर गुलाल, बुक्का, लाल किंवा तांबडी फुले, दुर्वा, शमी वाहाव्यात. निरांजन अगरबत्ती ओवाळावी. गुळाचा खडा किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा आणि मनापासून प्रार्थना करावी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आता देवीची पूजा करायची आहे. लक्ष्मी म्हणून वाटेतील दागिना अगर रुपयाचे नाणे आहे. त्या लक्ष्मीला श्रीयंत्र अत्यंत प्रिय असल्याने त्या यंत्राला गंध, तांबडे फूल, पुष्प, अक्षदा इत्यादी वाहून पूजा करावी व नमस्कार करावा. देवीला आवाहन म्हणून अक्षदा वाहाव्यात. वाटेत ठेवलेल्या लक्ष्मीची पूजा करावी. फुलाने पाणी शिंपडावे. नंतर विविध फुले, विशेषतः लाल फूल, अक्षदा, हळद, कुंकू, काजळ, अत्तर, दुर्वा वाहावे. धूप, दीप, निरंजन ओवाळावे. गोडाचा नैवेद्य दाखवावा. कलशाच्या डाव्या बाजूस नारळ ठेवलेला असेल त्यावर पळीने पाणी घालावे. हे लक्ष्मी माते, माझी भक्ती गोड मानून तू आमच्या घरात वास्तव्य कर, अशी हात जोडून प्रार्थना करावी. श्री लक्ष्मीची कथा वाचावी. नंतर गणपतीची आरती व नंतर देवीची आरती करावी. आरतीपूर्वी महानैवेद्य दाखवावा. पूजा पूर्ण झाल्यावर प्रसाद भोजन घ्यावे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.